नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय पत्रकारिता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं काय म्हटलेलं आहे। वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 करता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत उपरोक्त संदर्भात दिनांक 20 जुलै 2021च्या शासनानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी म्हणजे 12 वर्ष आणि निवड वेतन श्रेणी म्हणजे 24 वर्ष पात्र होण्याकरता वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणं अनिवार्य आहे। संदर्भातील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 नुसार वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेले आहे। यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले आहे। या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक या 4 गटातील पात्र शिक्षक नावे नोंदणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करावी। नोंदणीबाबतची सर्व तयारी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। प्रशिक्षणाचे नाव नोंदणीकरता परिषदेच्या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅबमधील वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी। वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत एकूण 12 वर्ष अर्थकालीन सेवा पूर्ण होणं अनिवार्य आहे। निवड श्रेणी व प्रशिक्षण नोंदणीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत एकूण 24 वर्ष अर्थकालीन सेवा पूर्ण होणं अनिवार्य आहे। तथापि काही शिक्षक मुख्याध्यापक हे दिनांक 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 कालावधीत 12 वर्ष 24 वर्ष अर्थकालीन सेवा पूर्ण करीत आहेत आणि त्या कालावधीत सेवानिवृत्त होणार आहेत। फक्त असे शिक्षक मुख्याध्यापक निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात। प्रशिक्षण नोंदणी दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील। यासाठी कोणते प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी। सदरचं प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशिक्षण संस्थांमार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे। प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे 4 गट करण्यात आलेले आहेत। प्राथमिक गट 1 ते 4, 1 ते 5, 1 ते 7, 1 ते 8, 6 ते 8। गट क्रमांक 2 माध्यमिक गट 9 ते 10, उच्च माध्यमिक गट 11, 12 आणि 4थ्या अध्यापक विद्यालयाचा गट। मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी। नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करून नोंदणी करावी। प्रशिक्षणार्थी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी। जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करून नंतर नाव नोंदणी करावी। प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ ID, मेल ID, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी। ज्या प्रशिक्षणार्थीकडे शालार्थ ID उपलब्ध आहे त्यांनी तो ID वापरून नोंदणी करणे बंधनकारक आहे। प्रशिक्षणार्थ्यांनी जो ID वापरून नोंदणी केली त्याची पडताळणी करण्यात येणार आहे। जर विभागाने पडताळणीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना पात्र केले नाही तर त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल व याबाबत केलेले कोणते पत्रव्यवहार परत घेतला जाणार नाही याची व प्रशिक्षण शुल्कसुद्धा परत केले जाणार नाही। आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थवर पोर्टलवर नोंदवलेल्या ईमेल ID वर OTP येईल। प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदणी पूर्ण करावी। तसेच आपल्या शालार्थ या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल व प्राप्त OTP नोंदवून नोंदणी पूर्ण करावी। ईमेल ID व मोबाईल क्रमांकाचे व्हेरिफिकेशन होणं आवश्यक आहे। नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहे त्याची नोंद घ्यावी। नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपण भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करावी। आपण निवडलेल्या प्रशिक्षण गट प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय व प्रशिक्षण प्रकार वरिष्ठ व निवड यात पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात। प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना, मार्गदर्शन, संदर्भ साहित्य, व्हिडिओ सर्व माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तसेच प्रशिक्षणासाठी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर, जिल्ह्यासाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील। इंटरनेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, UPI पेमेंट या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल। शुल्क भरत असताना अचूक माहिती भरणं आवश्यक आहे जेणेकरून दुबार शुल्क भरल्या जाणार नाही। कोणत्याही परिस्थितीत दुबार शुल्क परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी। सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी ₹2000 शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करणं आवश्यक आहे। एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्या परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणते पत्रव्यवहार करू नये। त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थींनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी। प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेच्या गाईडलाईननुसार प्रशिक्षणार्थींना लागू राहतील याची नोंद घ्यावी। ज्या कालावधीत प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीमध्ये
ते मर्यादित असेल. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन पावतीची PDF जतन करून ठेवावी. सदर पावतीवर आपण नमूद केलेल्या प्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक तपशील असणार आहे. सदरची माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. नोंदणी अर्ज भरताना अथवा प्रशिक्षणादरम्यान काही अडचण असल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल ID वरून आपल्याला ईमेल करायचा आहे. संदर्भ क्रमांक 1-2च्या शासनानुसार प्रशिक्षण हे शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व अनुदानित शाळांमधील शिक्षकांना लागू आहे. विना अनुदानित सोय अर्थसहाय्यित शाळेतील शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू नये. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक समाज कल्याण आयुक्तालय, पुणे, शिक्षण उपसंचालक, पुणे उपलब्ध न झाल्याने या विभागाने नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार नाही. उपरोक्त सूचना आपल्या कार्यालयातील 4ही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या सर्व निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी अवगत करण्यात यावं. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.